तर तिथं मुंब्रा लोकल अपघात प्रकरणी आता प्रवाशांवरच ठपका ठेवण्यात आलेला आहे। दोनही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये केवळ 0.75 मीटर अंतर होतं असं आता म्हटलं जात आहे। बॅगसह प्रवास करणारा प्रवासी या घटनेला कारणीभूत ठरवण्यात येतोय। बॅग घेऊन फुटबोर्डवर म्हणजेच बॅग घेऊन दरवाजावर उभ्या असलेल्या प्रवाशामुळेच ही सगळी दुर्घटना घडली असा आता अहवाल समोर येताना दिसतोय। प्राथमिक माहिती आहे या अहवाला संदर्भातली। सीसीटीव्ही फुटेज निरीक्षणानंतर अधिकाऱ्यांनी या सगळ्या संदर्भात माहिती दिली असल्याचं देखील कळतंय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडे। भूषण, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? आता मात्र या दुर्घटनेला प्रवासीच जबाबदार आहेत असं आता म्हटलं जात आहे, पण जर पर्यायच नसेल, कार्यालयीन वेळा गाठायच्या असतील तर मात्र गर्दीतून प्रवास करणं हे मात्र मुंबईकरांसाठी नित्यनियमाचंच खरं तर झालेलं आहे। पण अशा आता घटना घडल्यानंतर मुंबईकरांनाच, प्रवाशांनाच जबाबदार धरलं जात आहे। नक्कीच लागवी। एकंदर मुंब्रा दिवा दरम्यान जो लोकल ट्रेनचा अपघात झाला होता, ज्यामध्ये 13 प्रवासी होते, खाली पडले होते, त्यातील 4 जणांचा मृत्यू झाला होता। या संपूर्ण दुर्दैवी घटनेनंतर कुठेतरी या संपूर्ण घटनेची चौकशी लावली होती, चौकशी समिती स्थापन केली होती। त्या संपूर्ण समितीचा सध्या अहवाल आलेला आहे। त्या संपूर्ण अहवालामध्ये आपण जर पाहिलं तर कुठेतरी जो ठपका आहे संपूर्ण दुर्घटनेचा तो प्रवाशांवर ठेवलेला आहे। एकंदर 2 लोकल ट्रेन जी एक लोकल ट्रेन जी सीएसएमटीच्या दिशेने धावत होती, दुसरी लोकल ट्रेन जी कसाराच्या दिशेने धावत होती, या 2 लोकल ट्रेनच्या दरम्यान हा झालेला अपघात होता। एकंदर त्या संपूर्ण 2 लोकल ट्रेन मध्ये 0.75 इतकंच फक्त अंतर होतं। त्यामुळे लोकल ट्रेनच्या दारावर फुटबोर्डवर जे प्रवासी होते त्यांच्या पाठीवर ज्या बॅगा होत्या त्या बॅगांमुळे हा दुर्घटना झाल्याचा कुठेतरी ठपका आहे, हा अंदाज सध्या व्यक्त केला आहे। आणि एकंदर संपूर्ण गोष्टीमुळे कुठेतरी आता जो गर्दीचा विषय आहे तो पुन्हा एकदा आपल्याला ऐरणीवर आलेला पाहायला मिळत आहे। जर गर्दी नसेल तर गर्दीच्या कारणामुळेच अनेक नागरिक जे असतात, अनेक प्रवासी जे असतात ते नाईलाजाने फुटबोर्डवरती उभं राहून प्रवास करतात। मात्र कुठेतरी गर्दीच्या कारणामुळे हा प्रवास त्यांना फुटबोर्डवर करावा लागतो। मात्र त्या संपूर्ण कारणामुळे त्याचा ठपका जो आहे तो पुन्हा एकदा त्यांच्यावर ठेवलेला आहे। त्यामुळे कुठेतरी संपूर्ण चौकशी समितीच्या अहवालावर सध्या प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे। एकंदर रेल्वे प्रशासन हात झटकत आहे असा देखील सध्या संशय सध्या व्यक्त केला जात आहे। त्यामुळे सध्या याचा अहवालानुसार जर पाहिलं तर कुठेतरी रेल्वे प्रवाशांवरती हा ठपका ठेवलेला आहे आणि एकंदर प्रवाशांच्या पाठीवर असलेल्या बॅगामुळे हा संपूर्ण जो अपघात आहे तो झालेला प्राथमिक अंदाज सध्या व्यक्त केला जात आहे। अगदी धन्यवाद भूषण, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। तुमच्याकडून या सगळ्या संदर्भात सातत्यानं अपडेट घेतच राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।